नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो डिप्लोमा पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट सेकंड इयरला जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आहे. तर तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की तुमची डेट जी आहे रजिस्ट्रेशनची ती एक्सटेंड झालेली आहे. डेट एक्सटेंड झालेली आहे 22 जुलैपर्यंत. ओके. आणि व्हेरिफिकेशनची डेट पण एक्सटेंड झालेली आहे 23 जुलैपर्यंत 5 वाजेपर्यंत, है ना? तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन 23 रजिस्ट्रेशन 22 जुलैपर्यंत करायचं आहे कंप्लीट. ओके. आणि व्हेरिफिकेशन 23 जुलैपर्यंत. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बघा तुम्हाला समजेल की तुमचं मेरिट नंबर किती आहे, है ना? त्यावरनं तुमची जी कट ऑफची लिस्ट असते ती आपल्याला फायनलाइज होते. त्यानंतर बघा ग्रेव्हियन्स पिरियड असतो तुमचा 26 ते 28 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड मिळतो. आता ग्रेव्हियन्स पिरियड म्हणजे काय असतो? तर याच्यामध्ये जर इन केस तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली असेल, एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी असेल, तर ते तुम्ही काय करू शकता? ग्रेव्हियन्समध्ये सबमिट करू शकता. इवन आफ्टर एफ-सी कन्फर्मेशन. ठीक आहे. एफ-सीचं कन्फर्मेशन झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये चेंज करू शकता. त्या पिरियडला म्हणतो आपण ग्रेव्हियन्स पिरियड आणि हा आहे 26 ते 28 जुलैच्या दरम्यान. ओके. आता काही विद्यार्थ्यांचे व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल, है ना? हे जर आलेलं नसेल तर किंवा रिसिप्ट पण नसेल तर ते विद्यार्थी याच्यामध्ये रिसिप्ट वगैरे अपलोड करू शकतात आणि रिसिप्ट अपलोड केल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कधीपर्यंत जमा करायचं आहे त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आय बटनवरती लिंक दिसते. त्या ठिकाणी जाऊन तो तुम्ही बघा. त्यामध्ये ओबीसी आणि एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांसाठी पण स्पेशल मुदत दिलेली आहे. ते पूर्ण जी-आर वगैरे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर लागेल सगळ्यात महत्त्वाची फायनल मेरिट लिस्ट. या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहे कॅप राऊंड खेळण्यासाठी. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस आहे कॅप राऊंड 1च्या अगोदरची डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. याला म्हणतो आपण कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्सचं डिस्प्ले होणं. हे 30 जुलैला होणार आहे आणि तुमचं कॅप राऊंड 1 भरायचा नाही जोपर्यंत तुमचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होत नाही. आता तुम्ही म्हणाल की सर हे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं आहे काय? है ना? तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रँचला तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, हे तुम्हाला या वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये समजतं. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला काय करावं लागतं? ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. एखाद्या कॅटेगरी आहे तुमची आणि त्याची जागाच नाही त्या कॉलेजला. तुम्ही तिथे फॉर्म भरून उपयोग राहणार आहे का काही? नाही. असे 1000 जरी कॉलेज तुम्ही टाकले तरी तुमचा नंबर लागणारच नाही त्या ठिकाणी. है ना? त्यामुळे तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचा आहे आणि त्यानंतरच कॅप राऊंडचं प्रोसेस करायची आहे. ओके. चला. कॅप राऊंड 1 सुरू होतो 31 जुलैपासून. 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकायची आहेत. हो ना? तर कॉलेजेसचे ऑप्शन त्याला म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म भरणं. ठीक. ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया नंतर. त्यानंतर होईल तुमची डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट. अलॉटमेंट तुमची डिस्प्ले होईल 4 ऑगस्टला. आता ज्यावेळेस अलॉटमेंट डिस्प्ले होईल त्यावेळेस तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं, कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रँच लागली, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. ओके. त्यानंतर बघा सीट ॲक्सेप्टन्स आहे ना? तर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1चं काय करायचं आहे तुम्हाला? सीट ॲक्सेप्टन्स. सीट ॲक्सेप्टन्स करताना तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स असतात. एक असतं फ्रीज, दुसरं असतं बेटरमेंट. ओके. जर तुम्हाला हवं असलेलं कॉलेज मिळालं किंवा ब्रँच मिळाली तर तुम्ही फ्रीज हे ऑप्शन चूज करायचं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पुढचा राऊंड करायचा असेल तर तुम्ही नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंटचा ऑप्शन चूज करू शकता. आता हे चूज केल्यावर तुम्हाला ₹1000 सीट ॲक्सेप्टन्सची फी जी आहे ती भरावी लागते. प्रत्येक मुलाला ही नॉट रिफंडेबल फीस असते, है ना? नॉन रिफंडेबल फीस असते ही, जी CET सेलला जाते. ₹1000. ठीक आहे. तर सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते. तुम्ही बेटरमेंट करा की फ्रीज करा. आता तुम्ही म्हणाल 4 राउंड असतात, तर 4 राउंडमध्ये जर आम्ही बेटरमेंट करत बसलो तर 4ही वेळेस फी भरावी लागेल का? तर तसं नाही आहे.
ही नॉन रिफंडेबल ₹1000 फक्त एकदा तुम्हाला भरायची आहे. एकदा भरल्यानंतर तुम्ही 4ही राऊंडमध्ये बेटरमेंट करू शकता. नो प्रॉब्लेम. त्यानंतर बघा 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान सेम तुम्हाला काय करायचं आहे, इथं 3 वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे आणि 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या लागलेल्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करायची आहे आणि तिथे ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. जे विद्यार्थी फ्रीज करतील त्यांनी कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे. त्यानंतर कॅप राउंड 2 सुरू होतं. 8 ऑगस्टला तुमची प्रोव्हिजनल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. हा जो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा खाली आहेत ते दिसेल. ओके. तो पाहिल्यानंतर परत 8, 9, 10 सॉरी 9, 10, 11 या 3 दिवसामध्ये परत कॅप राउंड 2 साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सॉरी अलॉटमेंट लागेल. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लागेल. म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये कोणतं कॉलेज भेटलं हे तुम्हाला समजेल. त्यानंतर 15 ऑगस्ट, 15, 16, 17, 18 15, 16, 17, 18 या दरम्यान तुमचे सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. ओके. त्यानंतर 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दरम्यान सेम 15, 16, 17, 18 18 तारखेला 5 वाजेपर्यंत कॅप राउंड 2 ची सीट ॲक्सेप्टन्स कंप्लीट करायची आहे. बघा FC ला 15 ऑगस्टला सुट्टी असते, बट या ठिकाणी 15 ऑगस्ट ही डेट कशी काय टाकली हे मला समजलेलं नाही आहे. है ना? मे बी नंतर सांगतील तुम्हाला की 15 ऑगस्टला सुट्टी आहे म्हणून. ओके. तर ठीक आहे. चला कॅप राउंड 3 सुरू होईल तुमचा. वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल 19 ऑगस्टला. त्यानंतर 20 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅप राउंड 3 चे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. 25ला अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाल्यानंतर 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये कॅप राउंड 3 साठी सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे, फ्रीज नॉट फ्रीज. आणि सेम 28, 26, 27, 28 5 वाजेपर्यंत तुम्हाला कॅप राउंड 3 ची कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. एवढं होऊनही जर विद्यार्थ्यांचं कॉलेज लागलं नाही तर चौथा राऊंड होतो 29 ऑगस्टला वॅकन्सी मॅट्रिक डिस्प्ले होईल 30 31 आणि 1 सप्टेंबरला तुम्हाला कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 4ला अलॉटमेंट होईल 5 6 7 3 वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्टन्स करायचं 5 वाजेपर्यंत कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचं. त्यानंतर तुमचे इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म सुरू होतील. कॉलेजेस इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे काय तर मॅनेजमेंटचे राऊंड सुरू होतील त्यानंतर. ओके. आणि या दरम्यान जर तुम्ही रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन केलं असेल, तुमची व्हॅलिडिटी आलेली नसेल, AWS सर्टिफिकेट आलं नसेल किंवा नॉन क्रिमिलियर आलं नसेल, तर तुम्ही रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन करू शकता. आणि चौथा राऊंड जो आहे कॅप राऊंडचा त्याच्या लास्टची डेट म्हणजे 7 जुलै सॉरी 7 सप्टेंबर 7 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. आणि जर तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड डाऊट असेल, तुम्हाला काउन्सिलिंग हवी असेल आमच्याकडनं, तर आमची एक्सपर्टची टीम जी आहे ही तुम्हाला 2 पर्याय उपलब्ध करू देते. त्यासाठी तुम्हाला BC सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. यावरती गेल्यानंतर 2 कोर्स पब्लिश केलेले आहेत. एक प्रो लेव्हल आणि ॲडव्हान्स लेव्हल. ॲडव्हान्स लेव्हलमध्ये आम्ही तुमचे जे मार्क पडलेले आहेत, तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार, तुमच्या मेरिट नंबरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं त्याची लिस्ट आम्ही प्रोव्हाईड करू. यामध्ये तुमचे जर सपोज पर्सेंटेज 85 होत असतील तर आम्ही प्रिव्हियस इयरच्या कट ऑफवरनं 85च्या अबाव 85 वाले 85च्या बिलोवाले कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला काढून देऊ आणि तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म भरायला मदत होईल त्यानं. मग यानं काय होईल तर तुम्हाला जे कॉलेज तुमच्या मार्कानुसार कॉलेज भेटायला पाहिजे ते कॉलेज तुम्हाला भेटेल. बस एवढाच तुम्हाला बेनिफिट होईल त्याचा. दुसरी जी आहे ती प्रो लेव्हल. त्यामध्ये आम्ही तुमचं रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस जी आहे ही आमची टीम करेल. तुम्हाला फक्त OTP द्यायचं काम पडेल, आहे ना. कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म आम्हीच भरू, व्हेरिफिकेशनसुद्धा आम्हीच करून देऊ, रजिस्ट्रेशन आम्हीच करू. ओके. तुमचा मेरिट नंबर पण आम्ही चेक करू, आहे ना. कॅप राऊंड 1, 2, 3, 4 4ही कॅप राऊंड आम्ही भरू आणि तुमचं ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत प्रोसेस ही आमची टीम करेल.
आणि तुम्हाला त्यामधनं रिलॅक्सेशन मिळेल. ठीक आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी चूज करा. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फर्स्ट जे 20 स्टुडंट्स येतील त्यांना त्या ठिकाणी डिस्काउंट पण अवेलेबल आहे. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.